प्रदीप वैद्य यांना आपण पुढे निमंत्रित करणार आहोत. नाट्य चळवळ आणि तंत्र असा विषय आपण वैद्य सरांना दिलेला आहे आणि मला वाटतं कार्यक्रम सुरू झाल्यापासून सगळ्यांच्याच बोलण्यामध्ये किरणचं जसं नाव आलं तसं प्रदीप वैद्य सरांचं सुद्धा नाट्य चळवळीशी निगडीत त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे. द बॉक्सच्या निमित्ताने अलीकडच्या काळामध्ये नाटकांसाठी एक हक्काचं व्यासपीठ जसं सुदर्शन मंचावरती लांगे तेव्हा सुरू केलं, त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये बॉक्ससारखं एक अतिशय उत्तम व्यासपीठ प्रदीप सरांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. जो विषय दिला आहे तो धरून काही नवे मुद्दे जे मी लिहून आणले नव्हते ते मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यातला एक मुद्दा फार महत्त्वाचा जो प्रवीणने अत्यंत मोठा घणाघाती हातोडा मारून मांडलेला आहे तो माझ्या आणि किरणच्या बोलण्यातही आला होता. तो परवा आमच्या बोलण्यात किरणने त्याचा निर्देश केला. त्याच्यामध्येही आला होता की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागामध्ये नगरसेवकांना निधी मिळून सांस्कृतिक भवनं तयार झालेली आहेत ऑलरेडी. पुण्यामध्ये अशी 60 ते 70 तरी सांस्कृतिक भवनं असतील आणि मी स्वतः त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो आणि प्रत्येक ठिकाणी आधुनिक पद्धतीच्या जिम किंवा व्यायामशाळा ह्या चालतात. त्याचा संस्कृतीशी काय संबंध आहे मला माहीत नाही, संस्कृतीशी, पण त्या पद्धतीने ते चालतं. की हा जो म्हणाला प्रवीण त्याला अगदी माझा पाठिंबा आहे. मी हातोडा मारू शकत नाही हा त्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कलाकार असल्यामुळे आपण दुसऱ्याच्या रेषेला खोडण्यापेक्षा आपण आपली एक वेगळी रेषा काढावी आणि हा विचार मला जास्त पटणारा विचार आहे. आणि त्यामुळे बॉक्सची निर्मिती आणि कोविडच्या अगदी उंबरठ्यावर बॉक्सची निर्मिती झाली आणि काहीतरी बदल कोविडमुळे जो सगळ्यांमध्ये आपल्यामध्ये झाला आणि समाजामध्ये झाला, कदाचित त्यामुळेच आपल्याला नवं म्हणजे खरं माणूस समोर उभं राहून काहीतरी बोलतं आहे आणि त्याच्याशी आपल्याला काहीतरी रेझोनेट व्हायचं आहे, अशा पद्धतीची जी गरज आपली मानसिक गरज निर्माण झाली, त्यातून त्या वेळेला जी काही कलाकारांची मानसिकता झाली होती, तरुण कलाकारांची मानसिकता झाली होती, त्याला एक काहीतरी अंगण मिळाल्यासारखं झालं. आणि बॉक्समध्ये आम्हाला सुद्धा आम्ही थक्क होऊ एवढ्या प्रमाणात आम्हाला काही गोष्टी करता आल्या. 4 वर्षामध्ये आम्ही एका बॉक्सच्या 5 जागा तयार करू शकलो आणि आज बॉक्स संकुल या स्वरूपात आम्ही ते चालवतोय. बॉक्स संकुल या स्वरूपात चालवायला लागल्यानंतर 2 वर्षामध्ये आमच्याकडे 1000च्या वर प्रयोग झाले. आता हे प्रयोग काय आम्ही केले नाही, हे काय आमचं कर्तृत्व नाही, पण लोकांनी ते केले. लोकांनी त्या पद्धतीने स्वतःचं नियोजन असेल ते केलं आणि ते पाहायला लोक आले. काहीही फुकट झालं नाही, तिकीटं काढली गेली, त्याच्यातून एक इकॉनॉमिक्स निर्माण झालं, अर्थशास्त्र त्याचं जपलं गेलं आणि हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने ही चळवळ असं आपल्याला म्हणता येईल. चळवळ आणि तंत्र हे 2 वेगळे विषय आहेत, पण आत्ताच्या काळामध्ये नाटक बदलत आहे. हा जो किरणने घेतलेला सूत्र जे आहे त्या सूत्रानुसार मला असं वाटतं की नाटक हे तंत्राच्या आहारी पूर्वी जात नव्हतं. म्हणजे ह्या आधीची आपण ज्या चळवळी पुण्यामध्ये पाहिल्या त्यातली महत्त्वाची सुदर्शनची चळवळ, जी छबिलदासच्या चळवळीबरोबर समांतर जाणारी पुण्यातली चळवळ, पण त्यात नाटककारांनी किंवा नाटक करणाऱ्या लोकांनी तंत्राला थोडंसं बाजूला ठेवलं तरी चालेल अशी भूमिका घेतली होती. पण आत्ताचं हे जे नाटक तयार होत आहे, ही जी तरुण पिढी आहे ती जशी सजग आहे त्याच्या इकॉनॉमिक्सबद्दल, त्याच्यातून मला काय मिळतंय ह्याच्याबद्दल, तशीच ती सजग आहे, तंत्रदृष्ट्या प्रगत आहे आणि अतिशय धीट आहे तंत्र वापरण्याच्या बाबतीत. आणि म्हणून नुसती जागा देणं ह्याच्या पुढे जाऊन एक पाऊल पुढे टाकून तंत्रदृष्ट्या सज्ज अशी जागा मिळणं, हे आणि फक्त नाटकाच्या बाबतीत होतं आहे असं नाही, हे नृत्याच्या बाबतीत आहे, हे संगीताच्या बाबतीत आहे. संगीतामध्ये वेगळे प्रयोग तरुण मुलं करता आहेत, स्टँडअप कॉमेडीज आहेत, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मंचरचना लोकांना हव्या आहेत. नाट्यगृह जशी समीप होत चालली आहेत तशी त्यांच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण इंटिमेट म्हणतो त्याच्या पुढला एक स्तर आहे
ज्याला आपण इमर्सिव्ह थिएटर म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रेक्षकांच्या सहभागामध्ये नाटक घडतं किंवा प्रेक्षकांच्या आजूबाजूला आसपास नाटक घडतं. ह्या सगळ्या गोष्टींकडे जाण्याचा कल ह्या नवीन नाटक करणाऱ्या प्रत्येकाकडे आहे. आणि हे करत असताना ह्या नवीन नाटकाचं तंत्रदृष्ट्या स्थान काय आहे, हा प्रश्न फक्त त्यांचा न उरता त्या व्यवस्थेचा पण होत चाललेला आहे. म्हणजे आपण बालगंधर्व रंगमंदिर हे किती छान नाटकाचं जागा आहे, हे म्हणत बसण्यात धन्यता मानण्यात आता अर्थ उरलेला नाही. कारण त्या पद्धतीच्या थिएटरमध्ये जेव्हा अन्य ठिकाणी ही तरुण मंडळी जातात, हे नाटक करणारे जातात, त्यावेळेला तिथे त्यांना 100-200 लाईट्स मिळतात. वेगळ्या वेगळ्या पद्धतीची जी तंत्रव्यवस्था आहे ती तिथे अंतर्भूत असते. ह्या पद्धतीने आपल्याला बालगंधर्वचा काही विकास करता येईल का, अशा पद्धतीची काहीतरी दृष्टी घेऊन आपण जर त्याच्याकडे पाहणार असू, तर कदाचित ह्या सर्व गोष्टी बदलायला लागतील आणि नवीन येणाऱ्या काळासाठी, नवीन नाटकासाठी आपण आपल्या सगळ्या व्यवस्था आखत जाऊ. बॉक्स असेल किंवा आज श्रीराम लागू रंगावकाश असेल, ह्या दोन्हीमध्ये जी व्यवधानं असतात नाटक करण्यामधली, त्यातली बरीचशी व्यवधानं ही कमी केली जातात. तुम्हाला नेपथ्यासाठी बऱ्यापैकी मुबलक साधन सामग्री मिळते. तुम्हाला प्रकाश योजनेची बरीचशी साहित्य सामग्री मिळते. तुम्हाला तिकीट विक्रीच्या दृष्टीने काहीतरी सपोर्ट मिळतो. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पूरक, ह्या तऱ्हेने जर नाट्यगृह तुमची, ज्या नाटक सादर करण्याच्या किंवा कला सादर करण्याच्या जागा ह्या तुमच्यासाठी पूरक व्हायला लागल्या आणि तुम्ही बेवारस नाही, तुम्ही काहीतरी नाटक करता किंवा तुम्ही कला सादर करता, ह्याचा अर्थ तुमचा काहीतरी सन्मान करण्यासारखी स्थिती आहे. तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे की मी गायक आहे, मी कोणीतरी कलाकार आहे, ह्याचं त्या ठिकाणी जाऊन चांगलं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं भान ह्यांच्या व्यवस्थांमध्ये ठेवण्याचं काहीतरी आता एक आवश्यक होत चाललेलं आहे. नेपथ्य आणि प्रकाश यांचं स्टँडर्डायझेशन होणं हे खूप गरजेचं आहे. स्टँडर्डायझेशन ह्या अर्थी नाही की अमुकच एवढेच लाईट्स असायला पाहिजेत किंवा काही, पण एखादं नाटक आज दौरा करणं हा मुद्दा अतिशय जिकिरीचा झालेला आहे. कलाकार तारखा देत नाहीत. कलाकारांना वाहतूक म्हणा किंवा जे प्रवास आहे हा अत्यंत रिस्की होत चाललेला आहे. या सगळ्यामधून निर्मात्यांना जर वाटा काढायच्या असतील तर काही प्रमाणात काही गोष्टी ह्या सगळ्या तिथे तिथे तशा उपलब्ध जर झाल्या, आपल्याकडले सुतार किंवा हे जे कौशल्य असलेली जी मंडळी आहेत ती सुद्धा तयार होणं गरजेचं आहे. कारण हे मुंबईच्या नाटकाचा सेट एखाद्या बसवर घालून इथे आणणं आणि त्यात ते नाटक करून जाणं, ह्या नाटकाला आता ज्या मर्यादा आहेत ह्या मर्यादा हळूहळू त्या नाटकाला मारणार आहेत. अजून 10 वर्षानंतर हे नाटक उरणारच नाही, हे लक्षात घ्या. जसं आम्ही मगासपासून सगळे म्हणतोय की समीप नाट्य आणि 50, 60, 100, 200 लोकांसाठीची नाटकंच पुढे होत राहतील आणि हे होत असताना त्याचा आकृतीबंध मात्र संकुचित नसणार आहे. तो मोठा आकृतीबंध असलेलं नाटक 60 लोकांसाठी किंवा 100 लोकांसाठी होणार आहे. असं असताना तो सगळा प्रवास खर्च, ते सगळं ट्रान्सपोर्टेशन हे परवडणारं नाहीच आहे. आम्ही ज्या वेळेला एखाद्या महोत्सवासाठी बंगलोरला जातो किंवा दिल्लीला जातो त्यावेळेला तिथले कार्पेंटर्स आम्ही सांगितल्यानुसार आमचा सेट तयार करून आम्हाला देत आले. असे महोत्सव घडतात. आत्ता त्रिशूरसारखं गाव आहे, केरळमधलं छोटं गाव आहे, तिथे आंतरराष्ट्रीय महोत्सव घडतो आणि तिथे जवळजवळ 15 ते 17 दिवस वेगळ्या वेगळ्या पद्धतीची नाटकं होतात. त्याच्यात फक्त कलाकारांना त्यांच्या हातातले प्रॉप्स आणि काय कॉस्ट्युम्स असतील तेवढं घेऊन जावं लागतं, पण नेपथ्य हे तिथे तयार होतं. अशा पद्धतीचं एक स्वागतार्ह हे स्वागत मूल्य आहे वेगळ्या पद्धतीचं, की तुम्ही काय पद्धतीने लोकांना बोलावता आहात. आमच्याकडे येऊन नाटक करा, आसाममधल्या माणसाला म्हटलं, त्या माणसाचा प्रवास खर्चच एवढा प्रचंड आहे. त्या माणसाबरोबर येणारी माणसं, त्यांचं नेपथ्य हे सगळं जर घेऊन यायचं म्हटलं तर हे अतिशय न परवडणारी गोष्ट आहे. जसं आज असं होतं की शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम घडत असताना साथीदार तुमचे कदाचित पुण्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. हा प्रकार केव्हापासून व्हायला लागेल आपल्याकडे,
ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. प्रकाश योजनेच्या बाबतीत अनेक जण आज पुण्यामधले 8 ते 9 जण आत्ता असे आहेत की ते देशभरातल्या सगळ्यांसाठी कामं करतात. आणि हे कुठेतरी आम्ही गेले काही वर्ष ज्या पद्धतीचं काम करतोय त्याच्यातून तयार झालेली गोष्ट. पण सुतार कुठून होणार? लोहार कुठून होणार? पडदा शिवणारे लोक कुठून होणार? ही सगळी मंडळी आपल्याला डेव्हलप करायची आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन तरच शक्य आहे जर ही सगळी मंडळी आपल्याकडे असतील. नाट्यगृह निर्माण होतील, पण ती चालवणार कशी? ती चालवण्याकरता माणसं कुठे आहेत जी आस्थेने आलेल्या प्रेक्षकांकडे बघतील, आलेल्या प्रेक्षकाकडे हसतील, जा तुम्ही असे अशा पद्धतीचं वातावरण ठेवणार नाहीत, अशी माणसं कशी तयार होतील? किंवा आपले जे म्हणजे प्रशासकीय लेवलवरचे अधिकारी आहेत त्यांना ह्या पद्धतीचं काहीतरी वातावरण त्यांच्या मनात कसं निर्माण होईल, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रेक्षक कसे निर्माण होतील हा पुढला प्रश्न आहे. आत्ता मी हॉटेल रुपालीवर फार जात नाही, कधीतरी जातो, पूर्वी रोज जायचो. तिथे मी गेल्या 25 वर्षात नाटक पाहिलेलं नाही असं खूप अभिमानाने सांगणारी खूप माणसं मला भेटतात. मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. आणि हे बदलणार कसं? म्हणजे आता हे 25 वर्ष नाटक न पाहिलेला माणूस आहे, तो तर मरणार आहे अजून काही दिवसात. पण त्याच्याबरोबर त्याचा हा अभिमान कॅरी करणारी जी अजून त्याच्या कुटुंबातली 25 माणसं असतील, ती माणसं नाटकाकडे कशी येतील? आणि नाटकाकडे येण्याकरता किंवा कुठल्याही नृत्याकडे येण्याकरता, चित्रकलेकडे येण्याकरता किंवा संगीताकडे येण्याकरता फक्त तीच कला स्वतःसाठी राबत बसणार हे चित्र कधी बदलेल? म्हणजे कधीतरी संगीत कार्यक्रमासाठी आलेला माणूस हा एखाद्या कला संकुलामध्ये आल्यानंतर अरे इथे नाटकही असतं वाटतं. अच्छा, हे नाटक म्हणजे काय असतं ह्या कुतूहलाने पुढे येईल आणि तो त्या गोष्टी पण पाहायला लागेल. नाटक पाहणारा माणूस हे नृत्याचं काय बरं दरवेळेला तुमच्याकडे चालतं असं म्हणून तो एखाद वेळेस नृत्याला येऊन बसेल. ह्या माणसांचा कन्व्हर्जन रेट जो असतो तो खूप कमी असतो. 100 माणसं जर अशा पद्धतीने कुतूहलाने येऊन बसली तर त्यातली 2 किंवा 3 माणसं ही कायमस्वरूपी प्रेक्षक म्हणून होतील. पण आपल्याकडे 70 लाख किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक आहेत आणि त्यातली माझ्या अंदाजाने 70,000 सुद्धा माणसं कलेकडे येत नाहीत. सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्याला जर डोक्यावर मुकुट घालायचा असेल तर 50% लोक तरी संस्कृतीच्या दिशेला वळली पाहिजेत, असा मुद्दा मला वाटतो. शेवटचा मुद्दा, कलाकारांनी काहीतरी करायचं म्हणजे कलाकारांनी नाटक करायचं किंवा नृत्य करायचं, त्यानेच त्याच्यासाठी जागा शोधायची, त्यानेच त्याच्या तयारीच्या जागा शोधायच्या, त्यानेच त्या वाढवायच्या, त्यानेच त्याच्यासाठी उपलब्ध असलेलं इकॉनॉमिक्स मिळवायचं. हा पैसे काढतो इकडून तिकडून म्हणून शिव्या खायच्या आणि त्यानंतर ते सगळं यशस्वी झाल्यानंतर जेव्हा ते एका पॉईंट नंतर झेपेनासं होणार आहे त्यावेळेला तो एकटा पडणार आहे, हेही लक्षात घ्या. हे बदलणार कधी? हा कलाकार आपण एकटा पाडत जातो, याला बदलणार कधी? कधी CSR नावाची एक गोष्ट उगाचच आपल्याला सांगितली जाते. ह्या पुण्यामध्ये इतके उद्योजक आहेत, त्यातल्या कोणालाही कलेबद्दल काही वाटत नाही का? कोणालाही असं वाटत नाही का की कलेचे कार्यक्रम इथे एवढ्या प्रमाणात होतात, ह्याच्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. कलाकाराबरोबर काहीतरी फायदा झाला नाही, काहीतरी साबण किंवा काहीतरी विकता आलं नाही तर मला त्याच्यामध्ये काडीचा इंटरेस्ट नाही, हा जो ॲटिट्यूड आहे हा बदलायला हवा. आणि कलाकारांना आपण जे थोडंसं चळवळ असं जे म्हणतो त्या चळवळीला एक हीनपणा जोडलेला आहे. आपण त्याला ॲक्टिव्हिजम म्हणण्यापेक्षा, ॲक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा मूवमेंट ह्या पद्धतीने कधी पाहणार आहोत, असा हा शेवटचा प्रश्न तुमच्यापुढे मांडतो आणि थँक्यू.